बीडमध्ये गेवराई नगर परिषद निवडणुकीत राडा झाल्याचं पाहायला मिळालं। काठ्या घेऊन दोन गटातले समर्थक हे आमने सामने आले। या दोन्ही गटात किरकोळ दगडफेक सुद्धा झाली आहे। आमदार विजयसिंह पंडित आणि माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे समर्थक हे आमने सामने आले। गेवराई तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। दरम्यान पोलीस हे घटनास्थळी पोहोचलेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांच्याकडून। आकाश, नेमकं काय घडलंय, काय या राड्यामागचं कारण? नक्कीच दीपाली, बीड जिल्ह्यातील 6 नगर परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत त्या कुठेतरी पार पडत आहेत। आज सकाळपासूनच मतदान केंद्रावर जे आहे ती मोठी गर्दी बघायला मिळत होती। त्यातच गेवराईतील प्रभाग क्रमांक 10 मध्ये जे आहे ते मोठा राडा झाल्याचं बघायला मिळत आहे। त्यामध्ये माजी आमदार लक्ष्मण पवार जे भारतीय जनता पक्षाचे आमदार होते त्यांचे काही कार्यकर्ते आणि आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि या आमने सामन्यामध्ये मोठा राडा झाला आणि वार्ड क्रमांक 10 मध्ये जो आहे तो कुठेतरी दगडफेक व तणावपूर्ण शांतता देखील निर्माण झाली होती। घटनास्थळी पोलीस देखील पोहोचले आणि पोलिसांनी जो आहे काही कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेतलं असल्याची माहिती दीपाळी आता समोर येत आहे। निश्चितच आकाश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर गेवराई नगर परिषद निवडणुकीत राडा झाल्याचं पाहायला मिळालं। सध्या तणावपूर्ण शांतता इथे पाहायला मिळते। आमदार विजयसिंह पंडित आणि माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे समर्थक हे आमने सामने आले आणि त्यामुळेच हा राडा झाला। दरम्यान पोलीस घटनास्थळी पोहोचलेत आणि तिथे सध्या तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते।